जवळगा या गावच्या सरपंचावर सुद्धा जीवघेणा हल्ला झालाय। सरपंच नामदेव निकम यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झालाय। यामध्ये नामदेव निकम आणि त्यांचा भाऊ जखमी झाले। गाडीच्या काचा दगडाने फोडून पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न झाला। रात्री 1 वाजता हा प्रकार घडलाय। तर पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे। जशी गाडी स्लो केली त्या साईडनं दणका बसला, पुढच्या दरवाजाला लेफ्ट साईडचा दरवाजा फोडला आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे हे मारले, फुगे मारून मग आम्ही फास्ट निघालो। पुढं निघता असताना मग अंडे फेकून मारल्यानंतर पुढचं मला काहीच दिसलं। मग माझी परत गाडी स्लो झाली, नंतर गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला आणि राईट साईडनं पण गाडीला दगड मारले। तर बीड नंतर आता तुळजापूर हादरलं असल्याचं आपण पाहतोय। यावेळेस सरपंचावर जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। बीड मध्ये सुद्धा अशीच घटना घडलेली होती आणि आता आपण पाहतोय नामदेव निकम रात्री तुळजापुरातून जवळग्याला परतत होते। निकम यांच्या गाडीच्या दोन्ही बाजूंनी आलेल्या बाईक स्वारांनी हल्ला केला। डाव्या बाजूच्या दरवाजाची काच फोडून गाडीमध्ये पेट्रोलचे फुगेही टाकले। वेग वाढवल्यावर निकम यांच्या गाडीच्या काचेवर अंडी फेकली। गाडीचा वेग कमी झाल्यानंतर गाडी पेटवण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला। पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाल्याचा सरपंच नामदेव निकम यांना संशय आहे। एकंदरीत जर अशा प्रकारच्या घटना राज्यात वारंवार घडत असतील तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। यानंतर पुढे एक मोठी बातमी, कारण उरण तालुक्यातल्या पागोटे गावात धुडगूस घालणाऱ्या गावगुंडांवर कोर्टाच्या आदेशानं गुन्हा दाखल झालाय। मात्र अजूनही गावगुंड हे मोकाट आहेत, त्यांना अटक करण्यात आलेली नाही। माझा संतोष देशमुख होण्याची वाट पाहताय का, हा संतप्त सवाल पागोटे गावचे सरपंच कुणाल पाटील यांनी केला। गावगुंडांच्या दहशतीमुळे ग्रामस्थ कमालीचे घाबरले। उरण तालुका मस्साजोगच्या वाटेवर जाण्याची भीती आहे। पागोटे गावचे नागरिक न्याय कधी मिळणार हा प्रश्न सध्या उपस्थित करतायत। बातमी आता थेट लातूरमधून। आज लातूरच्या रेणापूर शहरात आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे। हा मोर्चा संतोष देशमुख यांची मुलं या मोर्चामध्ये सहभागी होतील। संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी बातचीत केली। पाहुयात त्यांच्या मुलीचं नेमकं काय म्हणणं आहे। बीडच्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा या मागणीसह आज लातूरच्या रेणापूर या ठिकाणी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांची मुलगी स्वतः सहभाग झालेली आहे। सध्या ती आपल्यासोबत आहे। काही वेळात हा मोर्चा देखील निघणार आहे। मागणी एवढीच आहे की म्हणजे शासनाकडून तर एकच आहे की लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि जे आज तुम्ही मोर्चाला सहभागी झालात, मला अशीच तुमची साथ हवी आहे। आज मी सुद्धा मोर्चाला आली आहे, हा माझा छोटा भाऊ। तसेच तुम्ही आज जास्त म्हणजे संख्येने सहभागी व्हाल, म्हणजे अशी मला विनंती आहे की तुम्ही मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी राहा आणि या लढ्यामध्ये माझे व माझ्या कुटुंबाची किंवा आमच्या गावाची तुम्ही साथ द्या आणि माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळेल। यात तर खंत वाटतेच, कारण की आज 18 दिवस झालेत, म्हणजे त्या आणखीन 4च आरोपींना अटक झाली आणि 3 तर तसेच आहेत। त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर तुमच्या ताब्यात घ्या आणि कठोरात कठोर शिक्षा द्या। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, रेणापूर, लातूर। तर या प्रकरणामध्ये कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी खरं तर संतोष देशमुख यांच्या मुलीनं केलेली आहे। पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। जळगाव जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। अचानक पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे आता काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले। दरम्यान नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे। जालना जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी झालेला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। अमरावतीमध्ये आज आणि उद्या पावसासह गारपिटीचा इशारा आहे, त्यामुळे आता संत्रा, हरभरा आणि तूर पिकांना गारपिटीचा मोठा फटका बसण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते आहे। वाशिममधल्या रिसोड तालुक्यामध्ये सकाळी काही ठिकाणी अवकाळी रिमझिम पाऊस बरसलाय।
आणि या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अकोल्यात अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे. अकोला, तेल्हारा, अकोट, बाळापूर आणि पातूर तालुक्यात तुरळक पाऊस बरसलेला आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आता शेतमालाचं नुकसान टाळण्यासाठी माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, वीज चमकताना झाडाखाली थांबू नये अशा सूचना प्रशासनातर्फे करण्यात आल्या. सांगलीमध्ये द्राक्ष बागेत वटवाघळांच्या टोळीने हल्ला केलेला आहे. यामध्ये शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं. 2 दिवसांमध्ये द्राक्ष पीक हे व्यापारी घेऊन जाणार होते. अशात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घाट वटवाघळ यांनी हिरावून घेतला. धुकं आणि सतत बदलणारं हवामान यामुळे भाजीपाला पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झालाय. पिकं वाचवण्यासाठी शेतकरी पिकावर औषध फवारणी करतायत. अमरावती जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला. कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये बिबट्याने 4 वर्षांच्या मुलावर हल्ला केलेला आहे आणि यावेळेस वडिलांनी शर्थीचे प्रयत्न केलेले आहेत. बिबट्याचा सामना केलाय. मुलाची बिबट्याच्या हल्ल्यातून सुटका केली. हल्ल्यात ऋषिकेश चंद्रे गंभीर जखमी झाला. त्याच्यावरती जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. नांदेडमध्ये रानडुकराची गावठी बॉम्बने शिकार करण्यात आलेली आहे. तर श्री क्षेत्र माहूरगडाच्या पायथ्याशी असलेल्या दरीत हा प्रकार घडला. या ठिकाणी गावठी बॉम्ब असण्याची शक्यता आहे, त्यामुळे भाविकांसोबत व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. यानंतर एक मोठी बातमी बघूया. सतीश वाघ हत्या प्रकरणातील आरोपी नवनाथ गुरसाळे आणि त्याचा साथीदार आरोपी अतिश जाधव या दोघांनी मिळून वाघ यांच्या खुनासाठी वापरलेलं हत्यार हे पेरणे फाटा या ठिकाणी भीमा नदी पात्रामध्ये फेकलंय. दोन्ही आरोपींच्या माध्यमातून त्या हत्यारांचा शोध घेऊन ते जप्त करणार ही माहिती आता पोलिसांनी थेट कोर्टामध्ये दिलेली आहे. वाघ यांना तब्बल 72 वेळा चाकूने भोसकण्यात आलेलं होतं. सतीश वाघ यांच्या गळ्यावरती सर्वात जास्त वार करण्यात आले. पाठीवरती सुद्धा वार करण्यात आलेले आहेत असं पोलिसांनी सांगितलंय. आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र कमांडो फोर्समध्ये जवान बनवण्याचा आमिष दाखवून चक्क बोगस भरती केल्याचं छत्रपती संभाजीनगरमधून समोर आलं. या भरतीसाठी संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तालयाच्या जवळच असलेल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर पोलीस भरतीप्रमाणे मैदानी चाचणी सुद्धा घेण्यात आली. मात्र पात्र उमेदवारांना नियुक्ती शुल्क मागताच टोळीचा भांडाफोड झालेला आहे. विशाल मोहन देवळी, विकास बापू माने आणि सनी लाला बागाव अशी तिघाही भरती प्रक्रिया राबवणाऱ्या भामट्यांची नावं आहे. हे तिघेही सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर या ठिकाणचे रहिवासी आहे. या प्रकरणी आता तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय नेमकं काय झालं. संभाजीनगर पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर बोगस भरतीचा प्रकार उघडकीस आला. लष्कराच्या गणवेशात तिघांकडून महाराष्ट्र कमांडो फोर्सच्या नावाखाली बोगस भरती सुरू होती. पोलीस भरतीप्रमाणे हुबेहूब मैदानी चाचणी घेतली तरीही पोलिसांना संशय आलेला नाही. भरती प्रक्रियेदरम्यान 93 विद्यार्थ्यांकडून तब्बल 5,58,000 रुपये उकळण्यात आलेले आहेत. एका माजी सैनिकानं भरती प्रक्रियेबाबत परवानगी विचारल्यावर धक्कादायक प्रकाराचा भांडाफोड झालेला आहे. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच विद्यार्थ्यांनी तिघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिलंय. फसवणूक करणारे तिघे सोलापूरचे आहेत आणि त्यांच्यावरती आता गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. पुढे घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. टॉप 50 मध्ये नाशिक शहरातील अनेक भागात शनिवारी पाणी राहणारे. मुकणे धरणातील पालिकेच्या पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा दुरुस्त करण्यासाठी पाणी पुरवठा बंद असेल. रविवारी सकाळी देखील कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे.
स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर पर्यटकांनी गर्दी केली। या गर्दीमध्ये शालेय सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे। पाठ्यपुस्तकात शिकवला जाणारा रायगड किल्ला विद्यार्थ्यांना आज प्रत्यक्षात अनुभवता आलेला आहे। बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात नवी मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम राबवली। मागील 2 दिवसात तब्बल 15 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली। या बांगलादेशी नागरिकांकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड यासह त्यांचे मोबाईल फोन सुद्धा जप्त करण्यात आले। पुण्यात मिळकत करांची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या मोहिमेमध्ये आतापर्यंत 2,500 मिळकतींना टाळे बसले। त्यापैकी सुमारे 2,000 मिळकतींचा लिलाव करून पैसे वसूल केले जाणार आहेत। पुण्यात नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 29 रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित करण्यात आले। पुणे विभागात रक्ताचा तुटवडा असताना दुसऱ्या राज्यात रक्ताचा साठा पाठवणं, विविध नियमांचं उल्लंघन करणं या प्रकरणी ही कारवाई झालेली आहे। डहाणूमधल्या आश्रमशाळांना जेवण पुरवणाऱ्या पिकअप गाडीचा अपघात घडलाय। डहाणू तालुक्यातील कासा सायवण या रस्त्यावर बापूगाव या ठिकाणी ही पिकअप गाडी उलटली आहे। या अपघातामुळे आश्रमशाळांना वेळेवर जेवण पुरवता आलेलं नाही, त्यामुळे रात्री उशिरानंतरही आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे। बारामतीमध्ये कारचा भीषण अपघात झाला। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। नाशिकमध्ये टेम्पो आणि चारचाकीचा समोरासमोर अपघात झाला। अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, एअरबॅगमुळे मात्र कार चालकाचा जीव वाचला। डहाणूमधल्या आश्रमशाळांना जेवण पुरवणाऱ्या पिकअप गाडीचा अपघात झाला। डहाणू तालुक्यातील कासा सायवण या रस्त्यावर बापूगाव या ठिकाणची ही घटना आहे। आणि आता मोठी बातमी, कारण आदिवासी आश्रमशाळांची झाडाझडती घेण्याचे आदेश आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी दिलेले आहेत। तर लवकरच अशोक उईके देखील आश्रमशाळांची पाहणी करणार असल्याचं कळतंय। तर आदिवासी समाजाच्या निधीत वाढ करण्यासाठी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती सध्या मिळते आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची भाजपकडून तयारी सुरू आहे, असं भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितलं। त्यामुळे ताकदीने महापालिका निवडणूक लढू आणि जिंकू असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला। निवडणुका म्हटल्या की पक्ष असले की तयारी करतातच, आणि भारतीय जनता पार्टी तर राऊंड द क्लॉक काम करणारा पक्ष आहे, त्यामुळे ताकदीनं महापालिका लढू, जिंकू। तर भाजपनं हा विश्वास व्यक्त केला असल्याचं आपण बघितलं। आणि यासोबत उर्वरित बातम्यांचा पुढे वेगवान आढावा। वर्षभरात दारू विक्रीचे 7,000 गुन्हे दाखल झाले। दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यातील हे वास्तव आता समोर आलेलं आहे। प्रकरणी 114 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। 29 कोटींचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केलाय। सतीश वाघ यांचे अपहरण करून हत्या केल्यानंतर आरोपींनी भीमा नदीमध्ये हत्यारं टाकली। पोलिसांना सुगावा लागू नये म्हणून आरोपी नवनाथ गुरसाळे आणि त्याचा साथीदार आरोपी अविनाश जाधव या दोघांनी सुद्धा मिळून हे कृत्य केलं। दरम्यान त्यांची पत्नी मोहिनी वाघ हिला अटक करण्यात आली। पुण्यात सोन्या चांदीचे दागिने चोरणाऱ्या 2 महिलांना पोलिसांनी सापळा रचत अटक केली। बस स्थानकातील गर्दीचा फायदा घेत या महिला प्रवाशांकडील दागिने चोरायच्या। दुर्गा उपाध्याय आणि लक्ष्मी सकट अशी या चोरट्या महिलांची नावं आहेत। मुंबई गोवा महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली आहे। माणगाव बाजारपेठ ते खरवली फाट्या दरम्यान 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। यावेळेस कोकणात जाणारे पर्यटक वाहतूक कोंडीमध्ये अडकले। अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील प्रमुख मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। 28 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 29 डिसेंबर रात्री 12 वाजेपर्यंत अशी 2 दिवस ही बंदी लागू असेल। अवजड वाहनांमुळे अपघात होऊ नये आणि पर्यटकांचा प्रवास सुखी व्हावा यासाठी सध्या खबरदारी घेतली जाते। पालघरच्या बस आगारामध्ये सध्या नादुरुस्त बसेसची संख्या वाढली आहे। या नादुरुस्त बस रस्त्यातच बंद पडताय, त्यामुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहे। जिल्ह्यातील 8 आगारांमधील सगळ्या बसची तपासणी करावी अशी मागणी सुद्धा केली जाते।
डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा 126वा जयंती उत्सव साजरा होतोय. या निमित्त अमरावती या ठिकाणी पंजाबराव देशमुख स्मृतीस्थळावरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. या रोषणाईनं सर्वांचंच लक्ष वेधलं. बारामतीमधल्या निमगाव केतकी या ठिकाणी सुवर्णयुग गणरायाच्या यात्रेची सांगता मोठ्या उत्साहात झाली. ही यात्रा 3 दिवस भरवली जाते. यावेळेस गावातील रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालंय. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली. त्यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाला. आजचे सर्व सरकारी कार्यक्रमही रद्द करण्यात आले. दरम्यान माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. भारताच्या सर्वात प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानं संपूर्ण भारत शोकाकुल झालं. नागरिकांचं आयुष्य सुधारण्यासाठी त्यांनी व्यापक प्रयत्न केले. अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मनमोहन सिंग यांच्या निधनाबाबत ट्विट केलं. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. मनमोहन सिंग यांनी देशाच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावली. या शब्दात अमित शहांनी दुःख व्यक्त केलं. शरद पवार यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली. जागतिक धुरंधर नेता गमावला असं म्हणत त्यांनी दुःख व्यक्त केलं. भारताने एक थोर अर्थतज्ञ, अभ्यासू आणि उत्तम राजकारणी गमावला. ही प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आर्थिक क्रांती देश लक्षात ठेवणार असंही मुख्यमंत्री म्हणाले. मनमोहन सिंग यांच्या निधनाचं राहुल गांधींनी दुःख व्यक्त केलं. माझे आदर्श आणि मार्गदर्शक गमावले असं म्हणत त्यांनी भावनिक पोस्ट केली. मनमोहन सिंग यांच्या निधनाचं नितीन राऊत यांनी दुःख व्यक्त केलंय. देशाचा कोहिनूर हिरा हरपला असं म्हणत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मनमोहन सिंग यांच्या निधनाबाबत नितीन गडकरींनी दुःख व्यक्त केलं. भारताच्या आर्थिक मार्गाला आकार देणाऱ्या व्यक्तीला माझी भावपूर्ण श्रद्धांजली असं ट्विट त्यांनी केलं.